Hello friends, part 1 of rapid revision of your photosynthesis in higher plant. केमिओस्मोसिस पर्यंत येऊन आपण थांबलो होतो. आता केमिओस्मोसिसचा एक रिमेनिंग थोडासा पार्ट आणि पुढे केल्विन सायकल असेल, राईट. देन C4 सायकल, C2 सायकल दॅट इज फोटो रिस्पायरेशन आणि फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फोटोसिंथेसिस या लेक्चरमध्ये आपण रॅपिडली याला कव्हर करूयात. हायलाइट केलेले पॉईंट्स आहेत त्याच्यावरती फोकस करा, राईट. ओके, चलो स्टार्ट विथ केमिओस्मोसिसचा रिमेनिंग पार्ट. आता केमिओस्मोसिस मध्ये आपण 3 फॅक्टर्स सांगितले होते की प्रोटॉन ग्रेडियंट, हाऊ प्रोटॉन ग्रेडियंट वॉज डेव्हलप्ड, कसा डेव्हलप झाला होता प्रोटॉन ग्रेडियंट. तर सगळ्यात पहिलं कारण होतं की ल्युमेन साईडला वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स प्रेझेंट होता विथ PS2. त्यांनी वॉटरला स्प्लिट केलं, हायड्रोजन आयन्स ल्युमेनमध्ये जमा झालेत. सेकंड रिझन, जेव्हा प्लास्टोक्विनोन, राईट, त्यांनी इट इज हायड्रोजन कॅरियर, तर हायड्रोजन आणि त्याला इलेक्ट्रॉन आता कुणाला पाठवायचा होता, नेक्स्ट इलेक्ट्रॉन कॅरियरला. तर इलेक्ट्रॉन पाठवते वेळी त्यांनी स्ट्रोमामधले हायड्रोजन आतमध्ये आणले. आणि थर्ड रिझन वॉज स्ट्रोमामध्ये NADP रिडक्टेज एन्झाईम प्रेझेंट आहे आणि NADPचं रिडक्शनसाठी प्रोटॉन्स लागणार, हायड्रोजन आयन्स लागणार, तर ते हायड्रोजन तिथे युटिलाइज झाले. या 3 कारणांमुळे ल्युमेन साइड आणि स्ट्रोमा साइड या दोघांमध्ये ग्रेडियंट तयार झाला होता. आणि देन देअर वॉज अ फ्लो ऑफ प्रोटॉन्स फ्रॉम ल्युमेन टू स्ट्रोमा. आणि त्या प्रोसेसमध्ये एनर्जी वॉज रिलीज्ड फ्रॉम युअर प्रोटॉन्स अँड दॅट वॉज युटिलाइज्ड. कशासाठी वापरले गेली, तर फॉर ATP सिंथेसिस. आणि ते होतं तुमचं केमिओस्मोसिस. तर केमिओस्मोसिस मध्ये काय काय गरजेचं असणार आहे, हायलाइट केले बघा आपण इथे. त्याच्यामध्ये मेम्ब्रेन गरजेचं असणार आहे, प्रोटॉन पंप, देन प्रोटॉनचा ग्रेडियंट आणि ATP सिंथेसिस. दीज आर द रिक्वायरमेंट फॉर केमिओस्मोसिस टू टेक प्लेस, राईट. Energy is used to pump proton across a membrane to create a gradient or high concentration of protein within protons within thylakoid lumen. याच्यामध्ये दिस इज कुठे लिहिलं आपण, वेल, एनर्जी रिक्वायरिंग प्रोसेस. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. कशासाठी, कारण जर तुम्हाला प्रोटॉन्स पंप करायचे असतील तर एनर्जी इज रिक्वायर्ड. ATP सिंथेस हॅज अ चॅनल दॅट अलाउज. चॅनल माहिती आहे तुम्हाला. चॅनल म्हणजे आपण काय सांगितलं, F0 आणि F1 हे 2 पार्ट्स होते. तर हा त्याचा काय झालाय, तर चॅनल झालाय. हा स्ट्रोमा साइडला फेस करत होता आणि हा थायलाकोइड मेम्ब्रेन मध्ये एम्बेडेड झालेला होता. अलॉंग विथ द NADP प्रोड्युस्ड बाय द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. NADPH2 तर तयार झाला, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, त्याचं रिडक्शन झालं. ATP सुद्धा तयार झालाय. जो ATP तयार झाला दॅट इज इमिजिएटली युज्ड फॉर बायोसिंथेटिक रिएक्शन. आणि बायोसिंथेटिक रिएक्शन म्हणजेच नथिंग बट युअर केल्विन सायकल. क्लिअर अप टू दिस. पुढे जाऊ. आता वेअर आर द ATP अँड NADPH2 युज्ड, माहिती तुम्हाला. रॉ मटेरियल ऑफ द लाईट रिएक्शन म्हणजे सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन दॅट इज युटिलाइज्ड इन द बायोसिंथेटिक फेज दॅट इज कार्बन रिएक्शन्स. म्हणजेच इन शॉर्ट आपण म्हणू स्ट्रोमा साइडमध्ये ज्या कार्बन रिएक्शन्स होणार त्यालाच आपण केल्विन सायकल नाव देणार, कारण केल्विननेच त्याला फाइंड आउट केला, पाथवे फाइंड आउट केला, म्हणून त्याला केल्विन सायकल आपण नाव दिलं. ठीक आहे. वेल, वी लर्न द प्रोडक्ट. ओके, आता प्रोडक्ट ऑफ लाईट रिएक्शन्स आर ATP, NADPH2 आणि O2 हे बघितले आपण. ऑफ दिस O2 डिफ्युजेस आउट ऑफ क्लोरोप्लास्ट. O2 हा डिफ्यूज होऊन जाणार, रिलीज ल्युमेन मध्ये झाला आणि हा नंतर काय होणार, क्लोरोप्लास्टच्या बाहेर डिफ्यूज होऊन जाणार. ATP अँड NADPH2 these are used to drive the process leading to the synthesis of food and more precisely आपण काय म्हणतो, शुगर. म्हणजे इन शॉर्ट डार्क रिएक्शन मध्ये आता ATP आणि NADPH2 वापरले जाणार. This is the biosynthetic phase of photosynthesis. This process does not directly depend on the presence of light. आपण याला डार्क रिएक्शन म्हटलो, पण डार्क रिएक्शनचा अर्थ हा होत नाही की ही रिएक्शन डार्क मध्ये होणार, बट इट इज लाईट इंडिपेंडंट. लाईट इंडिपेंडंट आहे, परंतु लाईट रिएक्शनचे जे प्रोडक्ट आहेत ATP आणि NADPH2 त्याच्यामध्ये हे वापरले जाणार. आता हे आपण प्रूफ कसं करणार, जर वेल इमिडिएटली आफ्टर लाईट रिएक्शन्स म्हणतोय मी, लाईट बिकम्स अनअवेलेबल, बायोसिंथेटिक प्रोसेस कंटिन्यूज फॉर सम टाइम अँड देन स्टॉप्स. जरी लाईट आता नसेल, डार्क झालाय, तरी सुद्धा काही वेळापर्यंत फोटोसिंथेसिस सुरू राहणार. याचा कशाचा प्रूफ झालाय की प्रोडक्ट ऑफ लाईट रिएक्शन दॅट इज ATP आणि NADPH2 यांचा वापर करून काही वेळेपर्यंत प्लांट्स ह्या स्टार्चचं सिंथेसिस करू शकणार. ठीक, पुढे जाऊ. वेल, लेट अस नाउ सी हाऊ द ATP and NADPH2 used in the biosynthetic phase. म्हणजे केल्विन सायकल आपल्याला बघायची आहे. CO2 is combined with H2 to produce sugars. हे माहिती आपल्याला, पण कसं आता ते आपण बघणार. It was of interest to scientists to find out how this reaction proceeded, or rather what was the first product formed when CO2 is taken into reaction fixed. म्हणजे
सायंटिस्टला हे शोधायचं होतं की हे जे शुगर तयार झाली की हाऊ इट वॉज प्रोड्युस्ड. ठीक आहे. वेल, just after the World War II, among the several efforts to put radioisotopes to beneficial use, the work of Melvin Kelvin is exemplary. म्हणजे यांनी मेल्विन केल्विननी रेडिओ यूज करताना यांचा कुठला बेनिफिशियल यूज होतोय का, तर त्याच्याच मध्ये रेडिओ आयसोटोपचा वापर करून त्यांनी एक कार्बन सायकल स्टडी केली आणि ती कार्बन सायकल म्हणजे केल्विन सायकल, त्याला आज आपण त्या नावाने ओळखतो. राईट. फर्स्ट प्रोडक्ट आयडेंटिफाईड वॉज 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, इन शॉर्ट PGA. हाऊ मेनी कार्बन आयटम्स डज इट हॅव. सगळ्यात पहिला प्रोडक्ट केल्विन सायकल मध्ये त्यांना सापडला की दॅट वॉज युअर 3 PGA. राईट. म्हणजेच काय, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. आता डायरेक्टली आपण काय करू, केल्विन सायकल मध्ये एंट्री करू. त्याच्या अगोदर आता प्रश्न हा होता की पहिला प्रोडक्ट हा किती कार्बनचा आहे, तो सापडला 3 कार्बनचा. मग वातावरणातला CO2, ऍटमॉस्फेरिक CO2 ऍक्सेप्ट करणारा कोणतरी ऍक्सेप्टर लागणार, तर त्या ऍक्सेप्टर मध्ये किती कार्बन हे सुद्धा शोधण्याचा सायंटिस्टने ट्राय केला. सुरुवातीला त्यांना वाटलं की जो CO2 ऍक्सेप्टर असणार आहे त्याच्यामध्ये 2 कार्बन असतील. का, कारण पहिला स्टेबल प्रोडक्ट जो आहे दॅट इज युअर 3 कार्बन कंटेनिंग PGA, फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. मग ते सुद्धा नंतर भरपूर साऱ्या स्टडीज झाल्या. त्याच्यानंतर असं आढळलं की फर्स्ट म्हटल्यापेक्षा काय म्हणू, CO2 ऍक्सेप्टर इज 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आणि दॅट इज युअर रुबिस्को. आज त्याला रुबिस्को आपण म्हणतो, RUBP. राईट. तर त्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. मग पहिला जो स्टेबल प्रोडक्ट आहे PGA, याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. मग किती मॉलिक्यूल बनले असतील, तर 2 मॉलिक्यूल बनले असतील. का, कारण 5 कार्बन हे कशामध्ये प्रेझेंट, तुमच्या RUBP मध्ये, ऍक्सेप्टर मध्ये, आणि 1 कार्बन हा CO2 मधला. असे 6 कार्बन असल्यामुळे 3 कार्बनचा पहिला स्टेबल प्रोडक्ट तयार झाला. तर 2 मॉलिक्युल्स हे PGA चे बनले असावेत. राईट. तर हे सगळं याच्यामध्ये ही जनरल इन्फॉर्मेशन आहे. मग मुद्दा हाही होता की सगळ्याच प्लांटमध्ये जो पहिला स्टेबल प्रोडक्ट आहे हा 3 कार्बनचाच आहे का. तर परत सायंटिस्टने स्टडी केली. त्याच्यामध्ये त्यांना हे आढळलं की काही प्लांटमध्ये 4 कार्बन असलेला पहिला स्टेबल प्रोडक्ट आहे आणि तो जो 4 कार्बन असलेला प्रोडक्ट होता दॅट वॉज फाउंड टू बी ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड. क्लिअर आहे. मग हे 2 पाथवे याच्यामध्ये आता स्टडी झाले. एक तर पहिला स्टेबल प्रोडक्ट 3 कार्बन असलेला पाथवे, त्याला C3 पाथवे नाव दिलं. C3 पाथवे त्याला का म्हटले, कारण फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑब्टेन्ड वॉज कंटेनिंग 3 कार्बन्स, म्हणून त्याला C3 सायकल नाव दिलं किंवा त्याला केल्विन सायकल नाव दिलं. आणि ज्या प्लांट्समध्ये पहिला स्टेबल प्रोडक्ट हा 4 कार्बन असलेला सापडला आणि त्या पद्धतीने जे ग्लुकोजचं सिंथेसिस झालं तर त्या पाथवेला नाव दिलं C4 पाथवे. ठीक आहे. चला, तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहेत, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. तसंही बुक मधलेच कंटेंट आपण याच्यामध्ये घेतोय. पुढे जाऊ. हे सुद्धा आपण ऑलरेडी आता डिस्कस केलंय. पुढे केल्विन सायकल आपण डिरेक्टली समजून घेऊ. केल्विन सायकल मध्ये 3 स्टेप्स असणार आहेत. पहिली स्टेप ही केल्विन सायकलची असणार कार्बोक्सिलेशन. हे बघा, थोडासा स्पीड कदाचित जास्त होत असेल, बट वी हॅव नो ऑप्शन, कारण कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला बघायचंय. आणि जे बेसिक केल्विन सायकल, C4 सायकल आणि C2 सायकल, दीज आर इम्पॉर्टंट सायकल्स. तर हे आपण याला सायक्लिकली समजून घेऊ. वेल, कार्बोक्सिलेशन, सेकंड रिएक्शन इज रिडक्शन रिएक्शन. ठीक आहे. आणि थर्ड इज युअर सिंथेसिस. आणि याला सब स्टेप तुम्ही देऊ शकता. 3A मी त्याला लिहितो, सब स्टेप. याच्यामध्ये काय होणार, तर रिजनरेशन होणार. रिजनरेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्टर, दॅट इज RUBP. डायरेक्टली स्टार्ट करू आपण. केल्विन सायकलचं म्हणणं काय की वातावरण, या वातावरणामध्ये काय प्रेझेंट आहे आता, CO2. दिस इज ऍटमॉस्फेरिक CO2. या CO2 मध्ये किती कार्बन दिसतंय तुम्हाला, 1 कार्बन दिसतोय. ठीक आहे. आता याला ऍक्सेप्ट करून करतोय तुमचा RUBP, याला ऍक्सेप्ट करणार. RUBP मध्ये नंतर सापडलंय आपल्याला की 5 कार्बन प्रेझेंट आहे. म्हणजेच आता RUBP हा CO2 ला ऍक्सेप्ट करणार. तर ही जी पहिली स्टेप झाली, म्हणजे या स्टेपला तुम्ही म्हणणार आता कार्बोक्सिलेशन झालंय. ऍडिशन ऑफ CO2 इज कॉल्ड एज कार्बोक्सिलेशन. आणि हे जे कार्बोक्सिलेशन झालंय, इट इज इन द प्रेझेन्स ऑफ RUBP कार्बोक्सिलेज एन्झाईम. RUBP कार्बोक्सिलेज एन्झाईम. ठीक आहे. मग पहिला स्टेबल प्रोडक्ट जो आपण आत्ताच सांगितला की दॅट फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट वॉज युअर PGA, की ज्याच्यामध्ये 3 कार्बन्स होते. याचा अर्थ हा झाला की 2 मॉलिक्युल्स आता PGA चे तयार झाले. दिस इज द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट, दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज अ C3 पाथवे. पहिला स्टेबल प्रोडक्ट हा PGA आहे.
मग आपण सांगितलंय की या केल्विन सायकल मध्ये किंवा डार्क रिएक्शन मध्ये तुमची लाईट रिएक्शनचे प्रॉडक्ट आपण वापरणार. कुठले प्रॉडक्ट वापरणार आपण याच्यामध्ये? एटीपी आणि NADPH2 यांचा वापर आपण आता डार्क रिएक्शन मध्ये करणार. तर कोणत्या स्टेपला करणार ते आपण बघू. पहिल्या स्टेपला प्रॉडक्ट तयार झालाय PGA, राईट. PGA नंतर काय तयार होणार? तर 1,3-डाय-PGA तयार होणार. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रॉडक्ट लिहून घेऊ आणि कुठे कोण वापरलं गेलं त्याचं बघून घेऊ. याच्यानंतरचा जो प्रॉडक्ट तयार झालाय दॅट इज युअर PGAL. बरोबर. कोण तयार झालाय? तर PGAL तयार झालाय. आणि PGALचं आयसोमरायझेशन होऊन त्याच्यापासून तयार होणार आता आपला DHAP, डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. याच्यामध्ये सुद्धा कार्बन 3 असणार आहे. याचा DHAP मध्ये 3 कार्बन आणि PGAL मध्ये सुद्धा 3 कार्बन प्रेझेंट आहे. बिकॉज दीज आर आयसोमर्स, त्यांचं केमिकल नेचर तर सेम असणार आहे. बरोबर. तर ही जी पहिली स्टेप होती 2PGA to 1,3-डाय-PGA. तर या स्टेपला आता ATPचा वापर झाला. 1 ATP इज युज्ड, 2 ATPs आर युज्ड आणि त्याच्यापासून ऑब्व्हियसली बाहेर पडलेलं 2 ADP + 2 इनऑर्गॅनिक फॉस्फेट. एटीपीचा वापर सांगितला आपण लाईट रिएक्शनचे जे प्रॉडक्ट आहेत तेच इकडे रॉ मटेरियल म्हणून किंवा या केल्विन सायकल मध्ये किंवा कार्बन रिएक्शन मध्ये वापरले जाणार. तर एटीपीचे 2 ATP इथे वापरले गेले. 1,3-डाय-PGA to PGAL या कन्व्हर्जनच्या वेळी आता इथे वापर होणार आपल्या NADPH2 चा वापर होणार. किती वापरले जाणार? 2 NADPH2 वापरले जाणार. ठीक आहे. आणि याच्यापासून जो प्रोडक्ट बाहेर पडणार ऑब्व्हियसली 2 NADP. क्लिअर आहे? हा. आता इथे सोर्स जर विचारला, ही जी सेकंड स्टेप झाली तर या सेकंड स्टेपला तुम्ही नाव द्या आता रिडक्शन झालंय. कुणाचं रिडक्शन झालंय? तर PGAचं रिडक्शन झालंय. आणि व्हॉट इज रिडक्शन? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तर हायड्रोजनचा सोर्स कोणता झालाय? मग रिडक्शन कोणाच्या माध्यमातून करणार आपण? NADPH2 च्या माध्यमातून करणार. दिस हायड्रोजन इज युटिलाइज्ड फॉर रिडक्शन टू टेक प्लेस. आणि त्याचा प्रोडक्ट तयार झाला आपल्याकडे PGAL. त्याचं झालं आता एक्स्ट्रीमली सॉरी मी आयसोमर चुकून बोललो. तर यांचं काय झालं? करेक्ट कन्फ्युज झाला मला. PGAL to DHAP आयसोमरायझेशन झालं आणि आता यांचे मॉलिक्युल्स खाली एंटर करतील. बरोबर आहे. तर इथे तयार होणार तुमचा आता फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेट. मी शॉर्ट मध्ये लिहितोय फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेट. क्लिअर? फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेट तयार झाल्यानंतर तयार होणार याच्यामध्ये फ्रक्टोज 6-फॉस्फेट. फ्रक्टोज 6-फॉस्फेटचं आयसोमरायझेशन होणार आणि तयार होणार ग्लुकोज 6-फॉस्फेट. आणि फायनल प्रोडक्ट जो की आपल्याला ऑब्टेन करायचा आहे कार्बन रिएक्शन मध्ये दॅट इज युअर ग्लुकोज कंटेनिंग 6 कार्बन्स. राईट. ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत. फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेट मध्ये 6 कार्बन. इथे सुद्धा 6 कार्बन आणि इथे सुद्धा 6 कार्बन. इथपर्यंत लक्षात घ्या. क्लिअर? मग हे दोन मॉलिक्युल एकत्र आले, याच्यामध्ये 3 कार्बन, याच्यामध्ये 3 कार्बन. तर ऑब्व्हियस खाली तयार होणारे जे प्रोडक्ट असतील त्याच्यामध्ये काय असणार आहे? तर 6 कार्बन प्रेझेंट असतील. हा जो फेज झालाय तर या स्टेपला तिसरी स्टेप बोलू आपण, दॅट इज सिंथेसिस फेज किंवा सिंथेसिस स्टेप. याच रिएक्शनला तुम्ही दुसरं नाव देऊ शकता. या रिएक्शनला तुम्ही म्हणू शकता ग्लायकोलायटिक रिव्हर्सल. काय म्हणू शकता? ग्लायकोलायटिक रिव्हर्सल. का? कारण ग्लायकोलायसिस मध्ये ग्लुकोज हा सबस्ट्रेट म्हणून काम करतोय. ग्लुकोजचा ग्लुकोज 6-फॉस्फेट बनणार, नंतर फ्रक्टोज 6-फॉस्फेट आणि नंतर फ्रक्टोज 1,6-डायफॉस्फेट. म्हणजे एक्झॅक्टली ग्लायकोलायसिसच्या विरुद्ध रिएक्शन इथे होत आहेत. म्हणून या सिंथेसिस फेजला तुम्ही ग्लायकोलायटिक रिव्हर्सल म्हणणार. क्लिअर दिस? राईट. आता ऍक्सेप्टर तुम्हाला आवश्यक आहे. राईट. तर हा ऍक्सेप्टर बनवायचा आहे तुम्हाला. तर हा अगोदर RUMP याच्यामध्ये बनणार आणि RUMP हा कुणापासून बनणार? तर PGAL पासून. या जे रिएक्शन्स आहेत याला शुगर फॉस्फेट इंटरकन्व्हर्जन सुद्धा म्हणतात. तर ही स्टेप आपण आता इथे लिहू. या स्टेपला तुम्ही म्हणायचे रिजनरेशन. काय म्हणायचं? रिजनरेशन कोणाचं? ऍक्सेप्टर ऑफ कार्बन डायऑक्साइड दॅट इज RUBP. राईट. आता ही कंप्लीट झाली तुमची केल्विन सायकल. तर केल्विन सायकल होते वेळी किती टर्न्स याचे होतात? तर 6 टर्न्स ऑफ केल्विन सायकल आर देअर. 6 टर्न्स ऑफ केल्विन सायकल takes place to synthesize 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. एक ग्लुकोज मॉलिक्यूल जर बनवायचं असेल तर हे किती टर्न होतील? तर 6 टर्न होतील. मग ऑब्व्हियस गोष्ट आहे 6 टर्न जर होणार तर हे एका टर्नचे आपण कॅल्क्युलेशन्स केलेत. तर 6 टर्न मध्ये PGA किती तयार होतील? 2 × 6 म्हणजे 12 PGA तयार होतील. त्याच्याच नंतर हे सुद्धा 1,3-डाय-PGA हे 12 तयार होतील. नंतर PGAL सुद्धा 12 तयार होणार. बरोबर आहे. आणि आता इथे लक्ष द्या.
आता इथे 12 मॉलिक्यूल पीजीएल ची तयार झाली, त्याच्यामध्ये कार्बन किती आहेत? 3. म्हणजे वी हॅव 36 कार्बन्स. आपल्याकडे 36 कार्बन आहेत, त्याच्यापैकी 6 कार्बन हे कुठे वापरले गेले? तर सिंथेसिस ऑफ ग्लुकोज मध्ये. आता रिमेनिंग आपल्याकडे किती आहेत? तर वी हॅव 30 कार्बन्स इन हँड. 30 कार्बन आपल्याकडे शिल्लक आहे. टर्न किती सांगितले आपण? 6 टन. तर 6 वेळा तुम्हाला आरयूबीपी बनवावं लागेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये आरयूएमपी बनेल ऑब्विसली. ठीक, मग 6 वेळा जर तुम्हाला आरयूबीपी बनवायचं आहे आणि आरयूबीपी मध्ये 5 कार्बन आहेत, तर तुम्हाला 6 टन मिळून 30 कार्बन लागतील, जे की आपल्याकडे अवेलेबल आहे. मग दिस इज हाऊ 6 टर्न्स ऑफ केल्विन सायकल वुड टेक प्लेस, राईट. मग इथे आरयूएमपी तयार झाला, पीजीएलचं कन्व्हर्जन आरयूएमपी मध्ये झालं, याच्यामध्ये 5 कार्बन आहेत ऑब्विसली. ठीक आहे, आणि आरयूएमपीचा आता आरयूबीपी तयार होणार. हा मोनोफॉस्फेट, हा बायफॉस्फेट. तर या स्टेपला देर विल बी युटिलायझेशन ऑफ एटीपी, म्हणजे एटीपी वापरला आणि एडीपी प्लस आयपी याच्यामधून बाहेर पडणार. ठीक, आता 6 टर्न झाले, एका टर्न मध्ये 2 एटीपी वापरले, म्हणजे आता आपण इथे 12 एटीपीचा वापर करणार. क्लिअर. एका टर्न मध्ये 2 NADPH2 चा वापर झाला, म्हणजे इथे 12 NADPH2 तुम्हाला लागणार. क्लिअर आहे, त्याच्यापासून 12 NADP बाहेर निघतील. आणि सिमिलरली काय बोलत होतो तुम्ही, ही जी स्टेप आहे तर 6 वेळा रिजनरेशन व्हावं लागणार, तर इथे 6 एटीपी वापरले जाणार, म्हणजे 6 एडीपी आणि 6 आयपी बाहेर पडतील. इन शॉर्ट, केल्विन सायकल मध्ये प्रश्न विचारतील किती एटीपीचा वापर झाला आणि किती NADPH2 चा वापर झाला, आणि स्टेप सुद्धा महत्वाचे आहेत. तर पीजीएचं 1,3 डायपीजे होताना 12 एटीपीचा वापर झाला. आपण इथे आता लिहून टाकू किती एटीपी लागतात, तर 12 एटीपी रिडक्शन फेज मध्ये वापरल्या गेल्या, आणि रिजनरेशन फेज मध्ये 6 एटीपी वापरल्या गेल्या. 6 ATP in regeneration phase, म्हणजे total of 18 ATPs are utilized during 6 turns of Kelvin cycle to synthesize 1 molecule of glucose. Clear? NADPH2 चा वापर किती झालाय, तर 12 NADPH2 are utilized. 12 NADPH2. ठीक आहे, फक्त स्टेप्स लक्षात घ्या. रिडक्शन मध्ये 12 एटीपी आणि 12 NADPH2 वापरलाय, आणि रिजनरेशन मध्ये 6 एटीपी वापरलाय. पण इन ऑल जर तुम्हाला विचारलं तर 18 एटीपी आणि 12 NADPH2 इतका सारा वापर केल्विन सायकल मध्ये होणार. वेल, स्टेप्स विचारू शकतील की कोणत्या स्टेपला एटीपी वापरला, तर PGA2 1,3 डायपीजीए. NADPH2 रिडक्शन करणार, तर ही कोणती स्टेप होती? 1,3 डायपीजीए टू PGA या स्टेप मध्ये, आणि रिजनरेशन मध्ये हे वापरले गेले. क्लिअर. आता स्टेप्स अजून दुसऱ्या कुठल्या? फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेट टू फ्रक्टोज 6 फॉस्फेट, म्हणजे एक फॉस्फेट याच्यामधून निघून गेला, तर ही रिएक्शन कोणती होणार? डी म्हणजे निघून जाणे, डिफॉस्फोरायलेशन. क्लिअर आहे. नंतर इथे फ्रक्टोज 6 टू ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झालाय, म्हणजे ही स्टेप जी असणार आहे, तर ही स्टेप असणार तुमची आयसोमरायझेशन. आणि पुन्हा ग्लुकोज 6 फॉस्फेट टू ग्लुकोज, म्हणजे एक फॉस्फेट निघून गेला, म्हणजे ही स्टेप सुद्धा काय असणार आहे, तर डिफॉस्फोरायलेशन असणार आहे. डिफॉस्फोरायलेशन. दिस इज हाऊ ग्लुकोज इज सिंथेसाइज्ड इन द स्ट्रोमा. कुठे झाली ही सगळी रिएक्शन? कुठे होती आहे, तर स्ट्रोमा ऑफ थायलॉइड. क्लिअर. तर केल्विन सायकल ही अशा पद्धतीने सांगा. केल्विन सायकल इज कॉमन फॉर बोथ C3 आणि C4 पाथवे. आता जी काही थिअरी याच्या रिलेटेड आहे, याच्यामध्ये होप करतो, एक्सपेक्ट करतो की हे तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर झालेल्या असाव्या. फक्त कार्बनची संख्या कोणामध्ये किती आहे ते लक्षात ठेवा. कोणत्या स्टेपला एटीपी आणि NADPH2 चा वापर झालाय, आणि स्टेप्सचे नाव, हाऊ मेनी टर्न्स, राईट. चला पुढे जाऊ. हे आता याचे स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. हे सगळं एक्सप्लेन केलंय आपण. ही सेकंड स्टेप, थर्ड स्टेप रिजनरेशन. C4 पाथवे. आता C3 पाथवे हा तुमचा क्लिअर झाला. जस्ट अ सेकंड. C3 पाथवे तुमचा क्लिअर झालाय. वेल, आणि C4 पाथवे बद्दल आता आपण बोलू, कारण काही प्लांट्स मध्ये आपल्याला पहिला स्टेबल प्रोडक्ट हा 4 कार्बन असणारा सापडला, बरोबर आहे. पण दोघांमध्ये जो कॉमन पाथवे असणार आहे, दॅट कॉमन पाथवे विल बी C3 पाथवे, राईट. ओके. प्लांट दॅट आर अडॅप्टेड टू ड्राय ट्रॉपिकल रिजन्स हॅव C4 पाथवे. कोणत्या प्लांट्स मध्ये असणार आहे? ड्राय ट्रॉपिकल रिजन्स मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या प्लांट्स आहेत, म्हणजे उष्ण कटिबंधामध्ये, उष्ण भागामध्ये, जिथे गरमी जास्त आहे, हाय टेम्परेचर आहे, तिथे C4 पाथवे हा त्या प्लांट्स मध्ये ऑपरेट होणार. दो दिस प्लांट्स हॅव C4 oxaloacetic acid as the first CO2 fixation product, they use C3 pathway or the Kelvin cycle as the main biosynthetic pathway. Important highlight केलंय. C4 पाथवे मध्ये पहिला प्रोडक्ट जरी हा ऑक्झॅलोएस्टिक ऍसिड असणार आहे, ठीक आहे, 4 कार्बन असणारा, परंतु CO2 फिक्सेशन करण्यासाठी C3 पाथवेच हा वापरला जाणार. कुणाकडून? C4 प्लांट्स कडून.
हायलाइट केलेला पॉईंट इम्पॉर्टंट आहे. इन व्हॉट वे दे आर डिफरंट फ्रॉम C3 प्लांट. मग C3 आणि C4 प्लांट याच्यामध्ये काय डिफरन्स निश्चित असतील. क्लिअर आहे. तर डिफरन्सेस काय, दे हॅव स्पेशल अॅनाटॉमी, आणि त्याच अॅनाटॉमीचं नाव काय तर क्रायन्स अॅनाटॉमी. क्रायन्स म्हणजे इट इज रॅपिंग अराउंड, एक नेकलेस सारखं स्ट्रक्चर याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे बंडल शीट मध्ये. तर क्रायन्स अॅनाटॉमी यांच्यामध्ये प्रेझेंट असणार कुणामध्ये, C4 प्लांट्स मध्ये. ठीक आहे. दे हॅव स्पेशल टाइप ऑफ लीफ अॅनाटॉमी, त्यालाच म्हटलं आपण क्रायन्स अॅनाटॉमी. दे टॉलरेट हाय टेम्परेचर, दे शो रिस्पॉन्स टू हाय लाईट इंटेन्सिटी. टेम्परेचर जास्त असू द्या, लाईटची इंटेन्सिटी जास्त असू द्या, किंवा हे दोन्ही जरी कंडिशन असतील तरी सुद्धा ते ऑपरेट होऊ शकणार त्याच्यामध्ये डार्क सायकल. दे लाईक अ प्रोसेस कॉल्ड फोटो रिस्पायरेशन. हा एक ॲडिशनल पॉईंट आहे की फोटो रिस्पिरेशन इज अवॉइडेड इन C4 प्लांट. म्हणजे C3 प्लांट मध्ये फोटो रिस्पिरेशन टेक्स प्लेस. C3 plants show photo respiration. क्लिअर. मग हे काय स्पेशल फीचर्स झाले C4 प्लांटचे. हाय टेम्परेचर टॉलरेट करू शकतात, हाय लाईट इंटेन्सिटी टॉलरेट करू शकतात, स्पेशल लीफ अॅनाटॉमी त्यांच्यामध्ये, आणि दे लॅक फोटो रिस्पिरेशन. म्हणजे त्यांची इल्ड प्रोडक्टिव्हिटी ही सुद्धा जास्त असणार तुमच्या C3 प्लांट पेक्षा. कारण या फोटो रिस्पिरेशन मध्ये 25% लॉस ऑफ कार्बन डायऑक्साइड टेक प्लेस. म्हणजे जी इल्ड आहे, जे उत्पादन आहे, बायोमास प्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये 25% लॉस होणार कुणामध्ये, C3 प्लांट मध्ये. आगे बढेंगे. वेल, स्टडी व्हर्टिकल सेक्शन. आता याचा TS जर तुम्ही घेतला C3 आणि C4 प्लांटचा, तर C4 प्लांट मध्ये तुम्हाला सापडणार लार्ज सेल्स अराउंड द व्हॅस्क्युलर बंडल ऑफ C4 प्लांट्स आर कॉल्ड एज बंडल शीथ सेल. म्हणजे C4 प्लांट मध्ये तुम्हाला दोन काय म्हणू आपण त्याला, सेल्स सापडणार. एक तर असणार मिसोफिल सेल्स, ठीक आहे, आणि दुसरे असणार बंडल शीथ सेल्स. बंडल शीथ सेल म्हणजे काय, बंडल कुठे काय मिनिंग आहे ना, व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलेम फ्लोएम, याच्या आजूबाजूला ज्या सेल्स प्रेझेंट असतील त्याला तुम्ही म्हणा बंडल शीथ सेल. ठीक आहे. आणि दुसरे असतील तुमच्या मिसोफिल सेल. तर मिसोफिल सेल मध्ये पहिलं डिफरन्शिएटिंग पॉईंट लिहू आपण याच्यामध्ये. CO2 ऍक्सेप्टर, याच्यामध्ये CO2 ऍक्सेप्टर जो असणार आहे इज युअर फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड, दॅट इज पेपा. क्लिअर. नंतर बंडल शीथ सेल मध्ये CO2 ऍक्सेप्टर हा जो असणार आहे CO2 ऍक्सेप्टर इज RUBP. म्हणजे C3 सायकल मध्ये CO2 चा ऍक्सेप्टर फक्त एकच होता, दॅट वॉज RUBP. पण या C4 पाथवे मध्ये किंवा ज्या ट्रॉपिकल प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये दोन एन्झाइम्स असतील की जे CO2 ला ऍक्सेप्ट करतील. राईट. दुसरी गोष्ट, मिसोफिल सेल मध्ये कुठली रिएक्शन होणार, तर मिसोफिल सेल मध्ये लाईट रिएक्शन विल टेक प्लेस, आणि बंडल शीथ सेल मध्ये केल्विन सायकल होणार, म्हणजेच डार्क रिएक्शन. डार्क रिएक्शन म्हणजे केल्विन सायकल, त्यालाच म्हणतो आपण C3 पाथवे. ठीक आहे. आणि याला शॉर्टकट मध्ये म्हणा तुम्ही C4 पाथवे. क्लिअर. ह्या दोन गोष्टी होणार आहे, आणि याचे डिफरन्शिएटिंग पॉईंट आपण इथे लिहिलेत. सी हियर, क्रायन्स मीन्स विथ अँड इज अ रिफ्लेक्शन ऑफ द अरेंजमेंट ऑफ सेल. म्हणजेच समजा हे कन्सिडर करू आपण की हे तुमचे व्हॅस्क्युलर बंडल, तर याच्या अवतीभोवती ह्या अशा रिथ म्हणजेच काय, नेकलेस लाईक स्ट्रक्चर अशी यांच्या अवतीभोवती हे तयार करतील ह्या बंडल शीथ सेल्स. ठीक आहे. व्हॅस्क्युलर बंडलच्या आसपास आहेत, आजूबाजूला आहेत, म्हणून त्याला म्हणतो आपण बंडल शीथ सेल. तर या बंडल शीथ सेल जे आहेत तर यांच्यामध्ये बिलकुलच स्पेस शिल्लक नाही, इंटरसेल्युलर स्पेस नाहीये. म्हणजे इट इज परवियस टू एंट्री ऑफ गॅसेस. याच्यामध्ये गॅस एंट्री करू शकणार नाही. म्हणजे इंट्रासेल्युलरच CO2 इथे अवेलेबल लागणार C3 पाथवे जर ऑपरेट करायचा असेल तर. राईट. बंडल शीथ सेल्स मे फॉर्म सेव्हरल लेयर्स अराउंड द व्हॅस्क्युलर बंडल. हा तुमचा व्हॅस्क्युलर बंडल होता. राईट. याच्याभोवती भरपूर सारे लेयर्स यांनी तयार केले. दे आर कॅरेक्टराइज्ड बाय हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट. यांच्यामध्ये बंडल शीथ सेल मध्ये लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट इज प्रेझेंट, आणि इकडे नंबर कसा असणार आहे तर लेस. ठीक आहे. तर थिक वॉल्स इम्परवियस म्हणजे ज्याच्यामधून आरपार जाऊ शकत नाही, गॅस एक्सचेंज होऊ शकत नाही. टू गॅसेस एक्सचेंज अँड नो इंटरसेल्युलर स्पेसेस. इंटरसेल्युलर स्पेस पण नाहीये, आणि याच्यामध्ये गॅस आत बाहेर करू शकत नाही, म्हणजे एक्सचेंज होऊ शकत नाही. दिस आर स्पेशल फीचर्स ऑफ दिस क्रायन्स अॅनाटॉमी, लीफ अॅनाटॉमी. राईट. पुढे जाऊ. दिस पाथवे C4 पाथवे इट इज अगेन कॉल्ड एज HSK पाथवे. का? कारण ज्या सायंटिस्टने याला शोधलं ते नाव आपण याला देऊन देणार, हॅच स्लॅग पाथवे, आणि K फॉर कोट शॅक. ठीक आहे.
आता ही जी स्टडी झाली आहे तर सगळ्यात अगोदर ही C4 पाथवेची स्टडी झाली आहे तुमच्या शुगर केन मध्ये, हे एक लक्षात ठेवायचं आहे. आणि याचे दुसरे एक्झाम्पल असतील मेज असेल, अमॅरॅन्थस असेल म्हणजे चवळी, मेज, अमॅरॅन्थस, राईट. यांच्यामध्ये तुम्हाला कोणता पाथवे सापडणार? HSK पाथवे सापडणार, म्हणजे C4 पाथवे सापडणार. याच्यामध्ये ऑलरेडी आपण सांगितलंय की देर आर 2 कार्बन डायऑक्साइड एक्सेप्टर्स, दॅट इज पेपा अँड RUBP, राईट. आता हा जो पेपा आहे तर या पेपाची सुद्धा एक स्पेशालिटी आहे. इट कॅन accept CO2 even if present in very low concentration, in atmosphere. म्हणजे ते लो कॉन्सन्ट्रेशन म्हणजे किती? 2 ppm, 2 पार्ट पर मिलियन. जर 10 लाख ऍटमॉस्फेरिक एअर मॉलिक्युल असतील त्याच्यामध्ये फक्त 2 CO2 आहे, ते सुद्धा हा पेपा ऍब्झॉर्ब करू शकतो. आणि पेपा इज 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. दुसरा सांगितलं आपण याच्यामध्ये प्रेझेंट असतो रुबिस्को, ठीक आहे, किंवा त्याला RUBP म्हणतो आपण, रुबिस्को. आता हे रुबिस्को नाव का दिलं RUBP ला? कारण दिस C स्टँड्स फॉर कार्बोक्सिलेज ऍक्टिव्हिटी. म्हणजे जेव्हा CO2 अवेलेबल असणार तेव्हा हा RUBP कार्बोक्सिलेज म्हणून काम करणार, आणि जेव्हा O2 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आणि CO2 कमी आहे त्यावेळी हा RUBP काय म्हणून काम करणार? तर ऑक्सिजनेज म्हणून काम करणार. म्हणजेच हा ऑक्सिजनला ऍक्सेप्ट करणारं काम करणार. कारण या RUBP मध्ये देयर इज अ कॉम्पिटिशन फॉर अटॅचमेंट इन बिटवीन ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड, ठीक आहे. ते समोर येईल की जेव्हा CO2 आणि O2 चं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर RUBP विल शो मोर एफिनिटी ऑर फॉर CO2, दॅट मीन्स इट विल ऍक्ट एज कार्बोक्सिलेज. हा कार्बोक्सिलेज म्हणून काम करणार. का? कारण देयर इज अ काय म्हणू आपण, बाइंडिंग साइट फॉर बोथ CO2 अँड ऑक्सिजन, ठीक आहे, राईट. तर हे आता याच्यामध्ये आपण लिहिलंय, तर तुम्ही याचा आता स्क्रीनशॉट घेऊन घ्या. डायरेक्टली आपण जाऊ तुमच्या C4 पाथवेमध्ये. C4 पाथवे, आता सरळ मी इथे एक बॉक्स तयार करतोय आणि या बॉक्समध्ये आपण 2 सेल्स दाखवून देऊ, ठीक. राईट. याला तुम्ही म्हणा मिसोफिल सेल आणि याला म्हणा बंडल शीथ सेल, बंडल शीथ सेल्स. क्लिअर? वेल, आता हा वातावरणामध्ये CO2 प्रेझेंट आहे, खूप कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये, हाय टेम्परेचर असेल, लाईट इंटेन्सिटी जास्त असेल, राईट. त्या केसमध्ये सुद्धा आता याच्यामध्ये एक कार्बन आहे तर हा ऍक्सेप्ट होणार. आपण सांगितलं मिसोफिल मध्ये विच इज ऍक्सेप्टर पेपा, ज्याच्यामध्ये 3 कार्बन प्रेझेंट आहेत, आणि हा आता याच्यापासून पहिला स्टेबल प्रोडक्ट तयार करणार ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड की ज्याच्यामध्ये 4 कार्बन आहेत. ऑब्व्हियसली इकडे 1 कार्बन आणि 3 कार्बन म्हणजेच प्रोडक्ट तुमचा 4 कार्बनचा तयार होणार. आणि इथे जो एन्झाईम असणार आहे दॅट एन्झाईम विल बी युअर पेपर कार्बोक्सिलेज, ठीक. ही झाली फर्स्ट स्टेप, म्हणजे कार्बोक्सिलेशन, राईट. कुठे? मिसोफिल सेल मध्ये. तर OAA आता याच्यापासून तयार होणार तुमचा मॅलिक ऍसिड. काय तयार होईल? तर मॅलिक ऍसिड. तर या स्टेपला देयर विल बी युटिलायझेशन ऑफ NADPH2 आणि ऑब्व्हियसली NADP बाहेर पडेल. लक्षात ठेवायची ही स्टेप. मग मॅलिक ऍसिड मध्ये ऑब्व्हियसली याच्यामध्ये 4 कार्बन, तर मॅलिक ऍसिड मध्ये सुद्धा 4 कार्बन प्रेझेंट असणार. आता हे जे ओपनिंग तुम्हाला दिसत आहे तर हे ओपनिंग इज नथिंग बट युअर प्लाझ्मोडेस्माटा. 2 सेल मधला कनेक्शन इज प्लाझ्मोडेस्माटा. आता हा मॅलिक ऍसिड तयार झालाय. हा मॅलिक ऍसिड 4 कार्बनचा आहे, खाली येणार म्हणजेच बंडल शीट मध्ये येणार. इथे लिहून टाकू आपण मॅलिक ऍसिड. तर मॅलिक ऍसिड मध्ये ऑब्व्हियसली 4 कार्बन आहेत. तर मॅलिक ऍसिड पासून आता याचं होणार डिकार्बोक्सिलेशन. काय होणार? डिकार्बोक्सिलेशन, म्हणजे यातला CO2 आता बाहेर पडेल. डिकार्बोक्सिलेशन, आणि म्हणजेच एक CO2 काय होणार याच्यामधून? मायनस होणार. आणि याच्यापासून जो प्रोडक्ट तयार होईल, जाऊ द्या आता हे आपण नंतर लिहू. तर इथे काय लिहितोय आता? 3 कार्बनचा प्रोडक्ट तयार होईल, 1 कार्बन बाहेर पडल्यानंतर, आणि दॅट इज युअर पायरुव्हिक ऍसिड. काय? पायरुव्हिक ऍसिड. मॅलिक ऍसिड बंडल शीट मध्ये एंटर झाला, डिकार्बोक्सिलेशन झालंय, आणि पायरुव्हिक ऍसिड याच्यापासून तयार झालं, ज्याच्या ऑब्व्हियसली 1 कार्बन बाहेर गेलं म्हणजे 3 कार्बन असतील. प्लाझ्मोडेस्माटा मधून पायरुव्हिक ऍसिड आलाय आणि परत इट एंटर्ड. कुठे एंट्री केली त्यांनी? तर यांनी मिसोफिल सेल मध्ये एंट्री केली. आणि आता या पायरुवेटचा वापर होणार फॉर रिजनरेशन ऑफ पेपा. आणि या स्टेप मध्ये देयर विल बी युटिलायझेशन ऑफ ATP, ठीक. आता जो हा CO2 झालाय तर CO2 ला आपण सांगितलं कोण एक्सेप्ट करेल? 5 कार्बन असलेला RUBP. कारण आपण सांगितलंय बंडल शीट सेल मध्ये RUBP प्रेझेंट आहे आणि मिसोफिल सेल मध्ये पेपा प्रेझेंट आहे, राईट. तर RUBP ने एक्सेप्ट केला अँड इट फॉलोड केल्विन सायकल.
आणि केल्विन सायकल फॉलो झाली म्हणजेच आता ग्लुकोज तयार झालाय. प्रश्न असा विचारतील की C4 प्लांट्स मध्ये डार्क रिएक्शन ही कुठे होणार. लक्षात घ्यायचंय, जर तुम्हाला ऑप्शन मध्ये असेल मिसोफिल सेल की बंडल शीथ सेल, तर दोन्ही मध्ये सुद्धा CO2 चं ऍक्सेप्ट होत आहे. त्याच्यामुळे तुमचा आन्सर असणार बोथ ए अँड बी, दोन्ही ऑप्शन त्याच्यामध्ये करेक्ट असतील. वेल, आता दुसरा मुद्दा येतो की प्रश्न काय काय विचारतील तुम्हाला. एक तर विचारतील पहिला स्टेबल प्रोडक्ट कोणता आहे, तर OA. नंतर हा जो मॅलिक ऍसिड तयार झालाय, तर मॅलिक ऍसिडने एंट्री केली आता बंडल शीथ सेल मध्ये, तर ह्या RUBP ला कार्बन डायऑक्साईड देण्याचं काम कोणी केलं, तर सोर्स इज मॅलिक ऍसिड. कारण मॅलिक ऍसिडचं डिकार्बोनेशन झालंय आणि म्हणून याला CO2 मिळाला. हा एक प्रश्न विचारू शकतील. हाऊ रिजनरेशन ऑफ पेपर टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ पायरुवेट बाय युटिलायझिंग ATP. क्लिअर दिस. म्हणजे इन शॉर्ट ही झाली बंडल शीथ सेल मध्ये काय होणार, तुमची डार्क रिएक्शन होणार आणि मिसोफिल सेल मध्ये आपण म्हणू त्याला लाईट रिएक्शन होणार. नॉट लाईट रिएक्शन नाही म्हणू शकत त्याला आपण, पण CO2 दोन्ही ठिकाणी ऍक्सेप्ट होतोय. पण C3 पाथवे इज ऑपरेटेड इन युअर बंडल शीथ सेल्स. इतक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता इथे मॅलिक ऍसिड तयार होऊ शकतो किंवा दुसरा एक ऍस्पार्टिक ऍसिड सुद्धा याच्यामध्ये तयार होऊ शकणार बाय द प्रोसेस ऑफ डिअमायनेशन. क्लिअर दिस. तर हा ऍस्पार्टिक ऍसिड याच्यामध्ये तयार होऊ शकतो. तर हा झाला तुमचा C4 पाथवे. कुणामध्ये होतोय, तर ट्रॉपिकल रिजन मध्ये ग्रो करणारे ज्या प्लांट्स असतील त्यांच्यामध्ये C4 पाथवे ऑपरेट होणार. आणि क्वेश्चन कुठले कुठले येऊ शकतात हे आपण बघितलंय. पुढे जाऊ. हे C4 पाथवेच्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या, तर याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. हायलाइट केला पॉईंट बघा. बेसिक पाथवे दॅट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ शुगर. द केल्विन पाथवे इज कॉमन टू C3 अँड C4 प्लांट. जिथे शुगर ऍक्च्युअली तयार होणार, तो दॅट इज अ कॉमन पाथवे. C3 प्लांट असू द्या किंवा C4 प्लांट असू द्या. पुढे जाऊ. Kelvin pathway occurs in all mesophyll cells of C3 plant. Important. In C4 plant, it does not take place in the mesophyll cell, but does so only in the bundle sheath cell. काय bundle sheath cell मध्ये Kelvin pathway. म्हणजे हा Kelvin pathway कुठे ऑपरेट होतोय, C4 प्लांट मध्ये, तर बंडल शीथ सेल्स मध्ये होतोय. पुढे राईट. फोटो रिस्पायरेशन. आता फोटो रिस्पायरेशन याचं दुसरं नाव आपण लिहू शकतो C2 सायकल. का? कारण पहिला स्टेबल प्रोडक्ट याच्यामध्ये, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट has 2 कार्बन्स. जसं की पहिला स्टेबल प्रोडक्ट 3 कार्बनचा असणार, त्याला C3 पाथवे म्हटले. 4 कार्बनचा OA होता, तर त्याला C4 पाथवे म्हटले. तर 2 कार्बनचा पहिला स्टेबल प्रोडक्ट जर असेल तर त्याला तुम्ही म्हणणार फोटो रिस्पायरेशन. आणि दिस फोटो रिस्पायरेशन हा पाथवे कुणामध्ये ऑपरेट होणार, तर इट विल बी ऑपरेटिंग इन C3 प्लांट्स. C4 प्लांट मध्ये फोटो रिस्पायरेशन होत नाही. इन C4 प्लांट्स फोटो रिस्पायरेशन इज अवॉइडेड, होत नाही. फोटो रिस्पायरेशन डू नॉट टेक प्लेस. का होत नाहीये, कारण C4 पाथवे मध्ये आपण सांगितलं 2 एन्झाईम काम करतायत, फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड आणि दुसरा RUBP. तर दोन्ही फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिडची आपण प्रॉपर्टी सांगितली, कॅरेक्टर सांगितलं की कितीही कमी कॉन्सन्ट्रेशन CO2 चा असेल तरी सुद्धा तो त्याला ऍक्सेप्ट करणार. आणि जेव्हा मॅलिक ऍसिड बंडल शीथ सेल मध्ये एंट्री करतो, तर तो सुद्धा कॉन्सन्ट्रेशन CO2 चा बंडल शीथ सेल मध्ये वाढवतो. दॅट्स व्हाय इट इज अ CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. कोण? C4 प्लांट्स हॅव CO2 कॉन्सन्ट्रेटिंग मेकॅनिझम. त्याच्यामुळे यांच्यामध्ये फोटो रिस्पायरेशन होत नाही. राईट. रुबिस्को, that is the most abundant enzyme in the world, characterized by the active site, can bind to both CO2 and O2. Hence the name. ऑलरेडी आपण सांगितलं की रुबिस्को हा जो आहे याच्यावरती ऍक्टिव्ह साइट आहे, ज्याला की कार्बनही अटॅच होऊ शकतो, CO2 किंवा ऑक्सिजन सुद्धा अटॅच होऊ शकतो. जेव्हा दोघांचं प्रपोर्शन CO2:2 इक्वल असेल तेव्हा CO2 हा जास्त ऍक्सेप्ट होणार. क्लिअर दिस. राईट. आणि दिस बाइंडिंग इज कॉम्पिटिटिव्ह. हायलाइट केलेले पॉईंट स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही याला नोट्स तयार करा. इट इज द रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 and CO2 that determines which of the two will bind to the enzyme. रिलेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन कोणाचा किती आहे? O2 जास्त जर असेल तर ऑब्विसली O2 त्याला, पण इक्वल असताना CO2 ऍक्सेप्ट होईल. राईट. पण O2 जर जास्त आहे तर मग मात्र त्याला O2 ऍक्सेप्ट, RUBP हा ऑक्सिजनेज म्हणून काम करणार, म्हणजे O2 ला ऍक्सेप्ट करणार. ठीक. पुढे जाऊ. C3 plants some O2 does bind to Rubisco and hence CO2 fixation is decreased. आता O2 जर या रुबिस्कोला बाइंड करणार तर ऑब्विसली CO2 अवेलेबल राहणार नाही, म्हणजेच त्यांची इल्ड किंवा कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन हे काय होणार, रिड्यूस होणार, कमी होणार. RUBP binds with the O2 to form one molecule of phosphoglycerate and phosphoglycolate.
टू कार्बन कंपाऊंड आहे, म्हणून याला आपण कोणता पाथवे बोललो होतो, C2 पाथवे. इन अ पाथवे कॉल्ड फोटो रिस्पायरेशन. आणि या फोटो रिस्पायरेशन मध्ये आपण सांगितलंय की देर इज अ 25% लॉस ऑफ कार्बन डायऑक्साइड, देअर बाय 25% रिडक्शन इन द यील्ड इन प्रोडक्शन, बायोमास प्रोडक्शन किंवा यील्ड म्हणतो आपण त्याला, उत्पादन म्हणतो. क्लिअर दिस? राईट. इम्पॉर्टंट फॅक्टर्स जे हायलाइट केले तिथे बघा, हा जो फोटो रिस्पिरेशन आहे 3 पार्ट मध्ये होणार. इकडे बघा 3 पार्ट कोणते आहेत? एक तर क्लोरोप्लास्ट, ठीक आहे, दुसरा असणार तुमचा पॉरॉक्सिझोम आणि तिसरा असणार आहे तुमचा मायटोकॉन्ड्रिया. आता वेगवेगळे याच्यामध्ये आहेत कोणत्या ह्या सेल ऑर्गेनेली मध्ये सॉरी की कुठले प्रोडक्ट तयार होत आहेत, कोणत्या ऑर्गेनेल मधून CO2 चा लॉस होतोय, तर दॅट टेक्स प्लेस फ्रॉम मायटोकॉन्ड्रिया. एनसीईआरटी मध्ये इतक्या गोष्टी दिलेल्या नाहीये. जसं की सांगितले फॉस्फोग्लिसरेट, फॉस्फोग्लायकोलेट हे पहिले प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये 2 कार्बन आहेत. तर फॉस्फोग्लायकोलेट हा काय तुमचा ऍक्च्युली अगोदर ग्लायकोलेट तयार होतो, मग फॉस्फोग्लायकोलेट तयार होणार, ठीक आहे. आणि सॉरी फॉस्फोग्लायकोलेट तयार होतो, नंतर ग्लायकोलेट तयार होणार बाय डिफॉस्फोरायलेशन, ज्याच्यामध्ये 2 कार्बन प्रेझेंट असतील. त्याच्यानंतरचे जे प्रोडक्ट असतील त्याच्यासोबत H2O2 सुद्धा तयार होईल. मग तुमचा सिरीन तयार होणार. सिरीन इज अमिनो ऍसिड, ग्लायसिन तयार होणार. मग 2 ग्लायसिनचे मॉलिक्यूल मायटोकॉन्ड्रियामध्ये येतील. तर 2 मॉलिक्यूल जर ग्लायसिनचे असतील तर इट इज 2 कार्बन कंटेनिंग अमिनो ऍसिड, म्हणजे टोटल 4 कार्बन डायऑक्साइड तुमच्याकडे, 4 कार्बन आयनिन, त्याच्यामधला 1 कार्बन हा ऍटमॉस्फिअर मध्ये निघून जाणार, म्हणजे 3 कार्बनचा सिरीन तयार होईल. मग सिरीन परत एंटर करणार पॉरॉक्सिझोम मध्ये. पॉरॉक्सिझोम मधून सिरीन पासून आता ग्लिसरेट तयार होणार. ग्लिसरेट पासून परत केल्विन सायकल ऑपरेट होणार ही क्लोरोप्लास्ट मध्ये. म्हणजेच इन शॉर्ट 4 कार्बन पैकी 1 कार्बन हा कुठे गेला तर ऍटमॉस्फिअर मध्ये गेला, म्हणून आपण बोललो 25% लॉस इन द प्रोडक्टिव्हिटी. ही जी प्रोसेस आहे इट इज काय म्हणू आपण त्याला, लॉस मेकिंग प्रोसेस. कुठली? फोटो रिस्पिरेशन. का? कारण याच्यामध्ये शुगर तयार होत नाही, एटीपी पण तयार होत नाही, पण एटीपी वापरला जाणार कशासाठी? रिलीज ऑफ O2 बाय युटिलायझिंग एटीपी. हा जो CO2 बाहेर पडतोय याच्यामधून मायटोकॉन्ड्रियामधून, तर ह्या CO2 बाहेर काढण्यासाठी एटीपीचा वापर होणार. झालं काय? एटीपी एक तर तयार झाला नाही, शुगर तर तयार होतच नाही. एटीपी तयार नाही झाला पण वापरल्या पण गेला कशासाठी? CO2 ला बाहेर काढायचंय. म्हणजे एटीपी पण तयार झाला नाही, CO2 चा पण लॉस झाला, म्हणजे प्रोडक्शन कमी होणार, बायोमास फॉर्मेशन किंवा शुगर फॉर्मेशन कमी होणार. नो सिंथेसिस ऑफ एटीपी और NADPH2. क्लिअर? तर हे कॅरेक्टरिस्टिक पॉइंट आहेत तुमच्या फोटो रिस्पिरेशनचे, याला लक्षात ठेवायचं आहे. आता हे पूर्ण 3 जे स्ट्रक्चर्स आहेत, फॉर एक्झाम्पल हा तुमचा आता क्लोरोप्लास्ट, हा काय क्लोरोप्लास्ट असेल. दुसरा तुमचा इथे आपण काढू पॉरॉक्सिझोम, आणि तिसरा जो असणार आहे तर तिसरा कोण असणार आहे? मायटोकॉन्ड्रिया. अशा 3 पार्ट मध्ये ही प्रोसेस सगळी ऑपरेट होते. तर हे प्रोडक्ट एकाच्या दुसऱ्यामध्ये एंटर करतील. इथे तुमचा कोण तयार झाला होता? तर सिरीन तयार झाला होता, सॉरी ग्लायसिन. तर ग्लायसिनचे 2 मॉलिक्यूल होते आणि त्यातला एक CO2 बाहेर पडला होता. ह्या गोष्टी एक्सप्लेन करण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये, त्याच्यामुळे फक्त जे जे पॉइंट्स तुम्हाला एनसीईआरटीने दिले तितकेच आपण इथे डिस्कस करतोय. वेल, हे सुद्धा आपण आता याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मग फोटो रिस्पिरेशन किंवा C2 सायकल ही जर C4 प्लांट मध्ये ऍबसेंट असेल तर ऑब्व्हियसली त्यांची यील्ड आर बेटर इन C4 प्लांट, उत्पादन त्याचं जास्त होणार. आणि इन ॲडिशन दिस प्लांट शो टॉलरन्स टू हाय टेम्परेचर्स. C4 प्लांट सुरुवातीला सांगितलं आपण हाय टेम्परेचरला टॉलरेट करू शकतात, राईट. पुढे जाऊ, स्क्रीनशॉट घ्या, इम्पॉर्टंट हायलाइटेड पॉइंट्स. वेल, आता लास्ट टॉपिक घेऊ आपण, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस करण्यासाठी तुम्हाला फॅक्टर्स कुठले कुठले आहेत? एक तर CO2 लागणार, वॉटरही लागणार, लाईटही गरजेचं आहे, आणि टेम्परेचर सुद्धा ऑप्टिमम असणार. टेम्परेचर ऑप्टिमा इज रिक्वायर्ड फॉर दिस. आणि क्लोरोफिल सुद्धा याच्यासाठी आपल्याला लागणार. हे सगळे काय झाले? वेगवेगळे फॅक्टर्स झाले की ज्यांनी आपलं फोटोसिंथेसिस हे प्रॉपरली होणार. मग इतके सारे जेव्हा फॅक्टर लागतात तर यांच्यापैकी जो कमी क्वांटिटीमध्ये उपलब्ध असणार, प्रेझेंट असणार, तो ठरवेल की रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा जास्त असेल की कमी असेल. समजा ही इतके फॅक्टर असतील तर फोटोसिंथेसिस होणार, असं समजू आपण की CO2 चं कॉन्सन्ट्रेशन हे कमी आहे. तर आता रेट ऑफ फोटोसिंथेसिस कोण ठरणार? तर CO2 ठरणार. हे बाकी जरी ऑप्टिमम असले, हा ओके आहे, लाईट सुद्धा व्यवस्थित आहे, टेम्परेचर ऑप्टिमम आहे, क्लोरोफिल सुद्धा प्रेझेंट आहे, त्याचं ओरिएंटेशन क्लिअर आहे, हे सगळ्या गोष्टी योग्य असताना सुद्धा, राईट प्रपोर्शन मध्ये असताना सुद्धा जर CO2 चं कॉन्सन्ट्रेशन कमी पडलंय
तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस हॅज टू गो डाऊन, तो कमी होणारच आहे. म्हणजे एक फॅक्टर ठरवेल, भरपूर सारे फॅक्टर्स जेव्हा एखादी पर्टिक्युलर केमिकल किंवा बायोकेमिकल रिॲक्शन ही ऑपरेट करत असतात, तर त्याच्यापैकी जो फॅक्टर कमी असेल दॅट विल डिसाईड की रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा कमी असेल की जास्त असेल. आणि त्याच ही जी सगळी प्रोसेस शोधून काढली आहे, तर ती ब्लॅकमन सायंटिस्टने शोधून काढली. कोणी? ब्लॅकमन. आणि त्यांनी एक लॉ दिला, आणि त्या लॉला म्हणणार आपण लॉ ऑफ मिनिमम. ठीक आहे. वेल, द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डिटरमाइनिंग यील्ड. जितकं फोटोसिंथेसिस जास्त तितकं उत्पादन जास्त. फोटोसिंथेसिस इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ सेव्हरल फॅक्टर्स, बोथ इंटरनल अँड एक्सटर्नल. आता इंटरनल फॅक्टर आणि एक्सटर्नल फॅक्टर दोन आहेत. हे सगळे आपण काय लिहिले? एक्सटर्नल फॅक्टर लिहिले. तर इंटरनल फॅक्टर मध्ये काय येणार? काय येणार इंटरनल फॅक्टर मध्ये? नंबर, साईज, एज अँड ओरिएंटेशन ऑफ लीव्स. प्लांट फॅक्टर म्हणजे इंटरनल फॅक्टर. इन शॉर्ट, मिसोफिल सेल्स त्याच्यामध्ये किती आहेत? त्या मिसोफिल मध्ये क्लोरोप्लास्टची संख्या किती आहे? इंटरनल CO2 कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे? कारण CO2 कॉन्सन्ट्रेशन इंटरनल जर जास्त असेल तर प्रोडक्टिव्हिटी जास्त असणार आहे. आणि अमाऊंट ऑफ क्लोरोफिल किती आहे? तर हे फॅक्टर काय झाले? प्लांट फॅक्टर झाले. प्लांट और इंटरनल फॅक्टर्स आर डिपेंडेंट ऑन जेनेटिक प्रिडिस्पोजिशन. ही त्यांचं जेनेटिक्स ठरवणार की हे फॅक्टर किती क्वांटिटी मध्ये किंवा किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये अवेलेबल आहेत, अँड देअर बाय ग्रोथ ऑफ द प्लांट. आगे बढ़ेंगे. एक्सटर्नल फॅक्टर मध्ये काय? सनलाइट किती आहे, टेम्परेचर किती आहे, CO2 किती आहे, वॉटर किती आहे. एक्सटर्नल फॅक्टर्स झाले. वेल, as the plant photosynthesizes, all these factors will simultaneously affect its rate. हे सगळे फॅक्टर असल्यानंतर यांचे कमी अधिक प्रमाण हे ठरवेल की फोटोसिंथेसिसचा रेट हा किती असावा. Hence, those several factors interact and simultaneously affect photosynthesis or CO2 fixation. Usually, one factor is the major cause that limits the rate of photosynthesis. जरी हे चार फॅक्टर्स आहेत, पण याच्यापैकी एक फॅक्टर जो कमी क्वांटिटीमध्ये असणार तो ठरवेल की रेट ऑफ फोटोसिंथेसिस किती असावा. Hence, at any point, the rate will be determined by the factor available at a suboptimal level. कोण ठरवणार रेट ऑफ फोटोसिंथेसिस? जो फॅक्टर ऑप्टिमम क्वांटिटी पेक्षा कमी आहे, म्हणजे रिक्वायर्ड क्वांटिटी पेक्षा कमी आहे. राईट. When several factors affect biochemical process, Blackman's law of limiting factor किंवा law of minimum comes into effect. आणि याचं स्टेटमेंट काय? If a chemical process is affected by more than one factor, then its rate will be decided by factor which is नियरेस्ट टू इट्स मिनिमल व्हॅल्यू. ज्याची व्हॅल्यू एकदम मिनिमम आहे तो ठरवेल रेट ऑफ फोटोसिंथेसिस किती होणार. इट इज द फॅक्टर विच डायरेक्टली अफेक्ट द प्रोसेस ऑफ इट्स क्वांटिटी इफ इट्स क्वांटिटी इज चेंज्ड. त्याची क्वांटिटी जर चेंज झाली तर डायरेक्ट इफेक्ट तुमचा फोटोसिंथेसिस वरती होणार. राईट. फॉर एक्झाम्पल, हे आता ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलंय. पुढे जाऊ. पहिला फॅक्टर लाईट. आता लाईट मध्ये लाईटची क्वालिटी आणि क्वांटिटी लक्षात ठेवायची. लाईटची इंटेन्सिटी किती आहे, ठीक आहे ना. वी नीड टू डिस्टिंग्विश बिटवीन द लाईट क्वालिटी, लाईट इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ एक्सपोजर टू लाईट. लाईटची क्वालिटी कशी आहे, ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी किती आहे, वेगवेगळ्या वेवलेंथ आपण सुरुवातीला बघितल्या. त्याची इंटेन्सिटी कमी आहे की जास्त आहे, आणि किती वेळेसाठी तो लाईट त्या प्लांटवरती पडतोय, हा पहिला फॅक्टर याच्यामध्ये आपण कन्सिडर करणार. आता जशी इकडे बघा हा ग्राफ दिलाय, इम्पॉर्टंट आहे. जशी जशी लाईटची इंटेन्सिटी वाढत चालली आहे तसं तसं रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढत चाललाय. पण एका पर्टिक्युलर लेवलला जेव्हा इंटेन्सिटी लाईटची जास्त झाली आहे, देर इज अ नो फर्दर इन्क्रीज इन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. हा ग्राफ नीट तुम्हाला बघायचा आहे. बऱ्याच वेळा हा एक्झाम मध्ये विचारलेला आहे की पॉईंट डी काय डिनोट करतोय, बी काय डिनोट करतोय, सी काय डिनोट करतोय आणि ए काय डिनोट करतोय. ठीक आहे. लिनियर रिलेशनशिप बिटवीन इन्सिडेंट लाईट अँड CO2 फिक्सेशन रेट ॲट लो लाईट इंटेन्सिटी. ही लिनियर रिलेशनशिप आली सरळ सरळ, पण लो लाईट इंटेन्सिटीला. ॲट हायर लाईट इंटेन्सिटीज ग्रॅज्युअल द रेट डज नॉट शो फर्दर इन्क्रीज. इथे आता इन्क्रीज होत नाही, हे स्टेबल झालंय आता. म्हणजेच आता जरी लाईटची इंटेन्सिटी हळूहळू वाढत गेली, रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढला, पण एका लेवल नंतर लाईट इंटेन्सिटी हा कसा फॅक्टर झालाय, इट बिकेम लिमिटिंग. आता हा लिमिटिंग फॅक्टर झाला. राईट. लाईट सॅच्युरेशन अकर्स ॲट 10% ऑफ द फुल सनलाईट. जेव्हा पूर्ण सनलाईट पडतो तर लाईटचं सॅच्युरेशन कितीला, 10% मध्येच कम्प्लीट होऊन जाणार. एक्सेप्ट फॉर द प्लांट्स इन शेड अँड इन डेन्स फॉरेस्ट, लाईट इज रेअरली लिमिटिंग फॅक्टर. म्हणजे हे विचारू शकतात, हे एक्सेप्शन लक्षात ठेवायचं. शेडी प्लेसमध्ये म्हणजे सावलीमध्ये वाढणारे आणि डेन्स फॉरेस्टमध्ये म्हणजे घनदाट जंगलामध्ये वाढणारे हे जर प्लांट्स वगळले, आपण सोडले, तर लाईट इज रेअरली लिमिटिंग फॅक्टर. लक्षात ठेवायचंय. विचारतील विच इज द रेअरली लिमिटिंग फॅक्टर अमंग द फोर, दॅट इज युअर लाईट. राईट. इन्क्रीज इन द इन्सिडेंट लाईट बियॉन्ड अ पॉइंट कॉजेस द ब्रेकडाऊन. लाईटची इंटेन्सिटी वाढली, लिनियर रिलेशनशिप आली, फूडचं प्रोडक्शन वाढलंय,
पण जर खूप इंटेन्सिटी जर वाढली तर क्लोरोफिलचं ब्रेकडाऊन होणार, आणि क्लोरोफिलचं ब्रेकडाऊन झालं म्हणजेच तुमचा रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा डाऊन होणार. क्लियर. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट मेजर लिमिटिंग फॅक्टर ऑफ फोटोसिंथेसिस CO2. रेअर फॅक्टर कोणता आहे? लाईट. मेजर कोणता आहे? CO2 आहे. CO2चं कॉन्सन्ट्रेशन वातावरणामध्ये 0.03 to 0.04 आहे. क्लियर. जर हे कॉन्सन्ट्रेशन 0.05 पर्यंत तुम्ही वाढवलं तर इन्क्रीज इन द CO2 फिक्सेशन होईल, फोटोसिंथेसिसचा रेट वाढेल. पण त्याच्यानंतर जर वाढवलं तर देअर विल बी ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल, ते सुद्धा डॅमेजिंग असणार आहे. ठीक आहे. C3 आणि C4 प्लांट्स रिस्पॉन्ड डिफरंटली टू CO2 कॉन्सन्ट्रेशन. ऑलरेडी सांगितलं आपण C4 प्लांट ही चांगला रिस्पॉन्स देतात CO2 कॉन्सन्ट्रेशनला दॅन C3 प्लांट. ॲट द लो लाईट कंडिशन्स निदर ग्रुप रिस्पॉन्ड टू CO2 कंडिशन. हायलाइट केलेली इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. ॲट लो लाईट कंडिशन, लाईटच्या कंडिशन जर कमी असतील तर दोन्हीही बोथ ग्रुप्स C3 घ्या किंवा C4 घ्या, दोन्ही प्लांट ह्या CO2 कॉन्सन्ट्रेशन किती असो त्याला रिस्पॉन्ड करणार नाही. इम्पॉर्टंट. आगे बढ़ते हैं. At high light intensities, both C3 and C4 plants show increase in the rate of photosynthesis. ही लाईन महत्वाची आहे. लाईट इंटेन्सिटी जास्त असेल तर दोन्ही सुद्धा फोटोसिंथेसिसचा रेट वाढवणार. आता C4 प्लांट आहेत तर किती CO2 कॉन्सन्ट्रेशनला ह्या रिस्पॉन्ड करतात तर 360. याला PPM च्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला विचारतील. म्हणजे C4 प्लांटला कमी जरी CO2 असला तरी ते प्रोडक्टिव्हिटी चांगली शो करणार, पण C3 च्या प्लांट असतील तर 450 पेक्षा जास्त जर कॉन्सन्ट्रेशन असेल तरच ते त्याला रिस्पॉन्ड करतील, म्हणजेच C4 प्लांटची प्रोडक्टिव्हिटी जास्त असणार. क्लियर. आगे बढ़ते. टेम्परेचर. टेम्परेचर का गरजेचं आहे? कारण ज्या काही रिएक्शन बायोकेमिकल फेजच्या होत आहेत ऑल आर टेम्परेचर डिपेंडेंट. म्हणजे डायरेक्ट रिएक्शन्स बीइंग एन्झायमॅटिक आर टेम्परेचर कंट्रोल. टेम्परेचर त्याला कंट्रोल करते म्हणून आवश्यक आहे. लाईट रिएक्शन्स आर ऑल्सो टेम्परेचर सेन्सिटिव्ह. दे आर अफेक्टेड टू मच लेसर एक्सटेंट. हे तर डायरेक्ट रिएक्शन झाल्या. लाईट रिएक्शन सुद्धा टेम्परेचर सेन्सिटिव्ह आहेत पण त्याच्यावरती त्याला फारसा इफेक्ट होत नाही. C4 प्लांट्स रिस्पॉन्ड टू हाय टेम्परेचर बोललेलो आहे आपण. C3 प्लांट्स ह्या मच काय म्हणू आपण लोअर टेम्परेचर ऑप्टिमम. म्हणजे हाय टेम्परेचरला काम करू शकतात पण यांना हाय टेम्परेचरला C3 प्लांट हाय टेम्परेचरला काम करू शकत नाही. टेम्परेचर ऑप्टिमम फॉर फोटोसिंथेसिस ऑफ डिफरंट प्लांट्स ऑल्सो डिपेंड्स ऑन द हॅबिटेट. हा जो टेम्परेचर ऑप्टिमम जो आहे कुठली प्लांट असो तर कोणत्या भागामध्ये, टेम्परेट रिजन मध्ये आहे, थंड भागामध्ये की ट्रॉपिकल रिजन मध्ये, त्याच्यावरती टेम्परेचर ऑप्टिमा त्याचा डिसाइड होईल. ट्रॉपिकल प्लांट्स हॅव हायर टेम्परेचर ऑप्टिमा. म्हणजे आपला भाग जो आहे समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र घेऊ आपण, तर त्याच्यामध्ये जे प्लांट वरती त्यांचा टेम्परेचर ऑप्टिमम हाय म्हणजे ते टॉलरेट करू शकतील. देन द प्लांट अडॅप्टेड टू टेम्परेट क्लायमेट म्हणजे थंड भागामध्ये वाढणार आहे. पुढचा पॉईंट वॉटर. आता वॉटर हा कसा इनडायरेक्ट इफेक्ट शो करतोय. इनडायरेक्ट इफेक्ट ऑन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. का? कारण वॉटरचं स्टेटस त्या प्लांट मध्ये किती त्याच्यावरती डिपेंड करेल की तुमचा लीफ एकदम काय म्हणू आपण त्याला टर्गिड झालेला आहे की फ्लॅसिड झालेला आहे. क्लिअर आहे. वेल इफेक्ट ऑफ वॉटर ॲज अ फॅक्टर इज मोर थ्रू इट्स इफेक्ट ऑन द प्लांट. हा डायरेक्ट इफेक्ट नाही करत, तो इफेक्ट करतो प्लांट वरती रॅदर दॅन डायरेक्टली ऑन द फोटोसिंथेसिस. वॉटर स्ट्रेस कॉजेस द स्टोमॅटा टू क्लोज. आता स्टोमॅटा जर बंद झाला तर CO2 जाणार नाही. म्हणजे काय झालं प्लांट वरती इफेक्ट झाला वॉटरचा. काय झाला की त्या लिव्स मधलं पाणी कमी झालं म्हणजे ते श्रिंक होतील, म्हणजे स्टोमॅटा क्लोज होणार, त्यातून CO2 जाणार नाही. मग CO2 जाणार नाही तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होईल. पण डायरेक्ट इफेक्ट केला का? नो. इनडायरेक्टली ऍक्ट कोणावरती केलं? प्लांट वरती केलं. वेल वॉटर स्ट्रेस ऑल्सो मेक लिव्स बिल्ट. लिव्सचं बिल्डिंग होणार, त्यांचा शेप चेंज होणार, कर्लिंग होणार आणि मग त्यांचा सरफेस एरिया ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्झॉर्प्शन हा सुद्धा कमी होणार. रिड्यूस द सरफेस एरिया ऑफ लिव्स अँड देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ॲज वेल. आणि मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी सुद्धा कमी होणार. म्हणजे वॉटर हा इनडायरेक्टली इफेक्ट करणारा फॅक्टर आहे. रेअर फॅक्टर तुमचा लाईट असणार आहे एक्सेप्ट शेडी प्लांट आणि डेन्स फॉरेस्ट मध्ये वाढणाऱ्या प्लांट. आणि मेजर लिमिटिंग फॅक्टर इज युअर CO2. राईट. दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड in this lecture C3 pathway, C4 pathway, C2 pathway and the factors affecting the rate of photosynthesis. होप ह्या गोष्टी हायलाइट केलेल्या पॉईंटकडे लक्ष द्या, हे तुम्हाला समजलेलं असावे. आता नेक्स्ट चॅप्टर सोबत नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच.